इंदापूरमध्ये विधानसभेचं वातावरण सध्या तापलेलं आहे. हर्षवर्धन पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या कार्यकर्त्याकडून इंदापूर तालुक्यामध्ये गावोगावी इंदापूर तालुका विकास आघाडीच्या शाखा स्थापन केल्या जात आहेत. इंदापूरची जागा कोणाला मिळणार हा प्रश्नचिन्ह सध्या आहे. मात्र अजित पवार यांनी काल परवाच एक माध्यमांना स्टेटमेंट दिलेले, एक प्रतिक्रिया दिलेली की ज्या ज्या पक्षाचे सिटिंग MLA असतील त्या त्या जागा त्या त्या आमदारांना किंवा त्या त्या सिटिंग आमदारांना सोडल्या जातील, असं महत्त्वाचं विधान जे आहे ते अजित पवारांनी केलेलं आहे. आपल्याबरोबर इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे आहेत. काय सांगाल, काल अजितदादांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली, जे सिटिंग आमदार आहेत किंवा सिटिंग जागा आहेत त्या त्या पक्षाला राहतील, तुमचा मार्ग मोकळा झालाय म्हणायचं? हे मी तुमच्याकडूनच पहिल्यांदाच ऐकतोय हे. आणि मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, या राज्याचे शेवटी आमचे नेते अजितदादा पवार साहेब आहेत, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. ही दोघं जो कोण काय निर्णय घेतील तो माझ्यासारखा कार्यकर्ता मान्य करणार आहेत. आणि शेवटी राजकारणामध्ये नेहमी एक लक्षात ठेवायचं की जी माणसं आपल्याला मदत करतात, सहकार्य करतात आणि त्यांचं कुठंतरी आपण ऋण व्यक्त करायचं असतं, त्यात यावेळेस त्यांच्यावरती वेळ येईल किंवा अडचण येईल, त्यावेळेस नेते सांगतील त्याप्रमाणे गोष्टी मान्य करायच्या असतात. त्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चित प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब जो काही निर्णय घेतील तो मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मला तो निर्णय मान्य असेल. तुम्ही एकीकडे म्हणता की हा निर्णय आमच्यासारखे कार्यकर्ते किंवा मी स्वतः तो निर्णय मान्य करेल, जे वरिष्ठ निर्णय घेतील ते. दुसरीकडे जर आपण बघितलं, इंदापूर तालुक्यामध्ये गावोगावी हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते इंदापूर तालुका विकास आघाडीचा नारा देत आहेत, शाखा ओपन केल्या जात आहेत, कसं बघताय? नाही, मला एक समजत नाही तुमचं. शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं ना आपला नेता आमदार असावा, आपला नेता मंत्री असावा. त्यात कार्यकर्त्याची काय त्याची जी भावना आहे ती चुकीची नाही. शेवटी ती कार्यकर्त्याची भावना आहे आणि त्यांना तसं वाटणं साहजिक आहे. परंतु शेवटी ही महायुती आहे आणि तुम्ही हर्षवर्धन पाटलांचं नाव घेतं, हे राज्याचे ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. पण मी तुम्हाला आजही पुन्हा सांगतो की ज्याप्रमाणे अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार आहे. उद्या इंदापूरमध्ये शिवस्वराज्य यात्रा जी आहे ती ती तुमची देखील यात्रा जी आहे ती काढली जाणार आहे. कसं नियोजन असणार आहे? किती तारखेला ती यात्रा इंदापूरमध्ये येणार आहे? ती यात्रा आमची जनसन्मान यात्रा ही 18 तारखेला 4 वाजता इंदापूरमध्ये तिचं आगमन होते. आल्यानंतर मालोजीराजांचे गडी आणि बाबांचा दर्गा, जे आपल्या सगळ्याला माहिती आहे की हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक या राज्याला आहे. आणि मी नेहमी म्हणतो की हिंदू मुस्लिम आपण सगळेजण भाई भाई आहोत आणि शेवटी सगळ्यांचं आपलं रक्त हे लालच आहे. हे कुठं सभेपुरतं, भाषणापुरतं, निवडणुकीपुरतं न म्हणता आणि इंदापूरकरांनी हे दाखवून दिलेलं आहे की असा आम्ही कुठलाही भेदभाव आम्ही इंदापूरमध्ये करत. त्यामुळे बाबाचा दर्गा आणि मारोजी गडीचं तिथं ते दर्शन घेतील. त्यानंतर इंद्रेश्वराचं आपलं देवस्थान जे आहे तिथं दर्शन घेतील. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने खूप मोठी योजना आमच्या बहिणींसाठी आणलेली. आमच्या बहिणींशी ते संवाद साधतील, भावांशी ते संवाद साधतील आणि साधारणतः 4 वाजता इंदापूरमध्ये ती सभा पार पडणार आहे. मग शेवटचा प्रश्न, 2019ची निवडणूक तुम्ही लढला, जिंकला. त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये तुमच्याबरोबर प्रवीण माने होते किंवा माने कुटुंब होतं. आता मात्र प्रवीण माने जे आहेत ते अजित पवार गटाकडून शरद पवार गटाकडे गेलेले आहेत. काय फरक पडेल विधानसभेत? नाही, फरक पडण्यापेक्षा शेवटी साहजिक आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं कधीतरी त्यांचं पण स्वप्न असतं आपण कधीतरी तालुक्याचा आमदार व्हावं किंवा त्या व्हावं. मग त्यात प्रवीण माने असू द्या किंवा कुणी असू द्या, त्यात काय चुकीचं नाही. शेवटी मी जरी राष्ट्रवादीतनं उद्या मी जरी थांबलो मी काय राष्ट्रवादी संपतो असं नाही, कारण का अनेक पर्याय असतात, अनेक तिथं हे असतात. त्यामुळं असं काय नाही. आणि निश्चित प्रकारे त्यात प्रवीण भैया असतील किंवा त्यात त्यांनी इच्छा व्यक्त करणं ते त्यांचं काही चुकीचं मला वाटत नाही. तर हे होते इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे. जो निर्णय वरिष्ठ पातळीवरती देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार घेतील तो निर्णय मला मान्य आहे, तसाच तो भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील देखील मान्य करतील, असा विश्वास त्यांनी आपल्याबरोबर व्यक्त केला आहे. देवराखोंड, NDTV मराठी, इंदापूर.